कुत्रा जे तुमच्यावरती प्रेम देतो ते तुमचं कुठलीही आर्थिक सामाजिक पत न पाहता तुमच्यावरती प्रेम करणारा तो एक जीव आहे. काही कारणांनी मालकाचा अचानक मृत्यू झाला. कोरोनामध्ये 2-4 केसेस मी पाहिल्या की दुसऱ्या दिवशी त्या कुत्र्यांनी पण जीव सोडलाय. कुत्रा जेव्हा घरामध्ये येतो तर आपण त्याला अगदी आपला फॅमिली मेंबर असल्यासारखाच ठेवतो आणि तसंच ठेवलं पाहिजे. तो पण शेवटी आहे तर तो एक प्राणी. आता मला बरेच लोक हा प्रश्न विचारतात की खूप लोक कुत्र्यावर जीव लावतात, पण हे लोक आईवडिलांना सांभाळतात का? काय आजकाल काही लोक मुलं होऊ देत नाही. तर मी एका जणांना असा प्रश्न विचारला की बा आता ही कुत्र्याचं लाईफ स्पॅन कमी आहे, 10 वर्षात हे जाईल. अगदी कुत्रा हरवल्यानंतर बघा लोक कासावीस होतात, ॲडव्हर्टाईज देतात, 1-1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतात. मग आपल्याला वाटतं काय हे फॅड, 1 लाख रुपये बक्षीस, अरे गेला तर गेला कुत्रा, दुसरा नाही. तसं नाही. कुत्रा पाळावी की कुत्री हे कसं निवडायचं? जर्मन शेपर्ड आहे, तुझ्याकडे कोणता लॅब आहे, अमुक तमुक, त्या गोष्टीला अर्थ नाही आहे. कॅनन DNA सगळा एकच आहे. कुत्र्याबरोबर कम्युनिकेशन हळूहळू जर तुम्ही केलं तर इतकी सुंदर ब्युटिफुल इंटरॅक्शन असते ती. दोन प्रियकर प्रेयसी बोलणार आहेत, इतक्या छान पद्धतीने डॉग तुमच्याशी बोलायला सुरू करेल. मालकावर ॲग्रेसिव्ह होऊ शकतो कुत्रा कधी? पहिली गोष्ट म्हणजे कुत्र्याला गव्हाचं पीठ चालत नाही. बरं. कुत्र्यांना जे दूध आपण पितो ते चालत नाही. अजून बाकी हायजीनची काय काळजी घेतली पाहिजे? काहीच कारण नसताना तुम्ही बाहेर पडता पण तो तुम्हाला रोकत असेल, थांबवत असेल तर कृपा करून थांबा. मी पाहिलं की पहिलं पिलू जन्मत कळा येतात आणि पहिलं पिलांच्या कळा आल्याबरोबर ते पिलू बाहेर आलं की ते पिलाला ती कुत्री अशी पायाने पुढे ओढते आणि दातानी त्याची नाळ स्वतः तोडते. वाव. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे एका भन्नाट विषयाचं पत्र. तुम्ही फार छान छान सजेशन्स देत आहेत कमेंटमध्ये, आम्हाला DM करतायत, तर त्याच विषयाच्या अनुषंगाने आजचं पत्र आहे. आजचं पत्र आहे पाळीव प्राण्यांसंदर्भात आणि त्यात स्पेसिफिक कुत्रा. कुत्रा हा दर 4-5 घरं सोडल्यानंतर एका घरात पाळला जातो असं म्हणायला हरकत नाही. कारण माणसाला सगळ्यात जास्त जवळचा असणारा, कुत्र्याला पण माणूस हा सगळ्यात जास्त जवळचा प्राणी वाटत असावा, कारण फार लवकर माणसाळतो कुत्रा. तर कुत्र्याची सायकॉलॉजी काय असते, आपण कुठला कुत्रा पाळला पाहिजे, तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय, बंगल्यामध्ये राहताय, कुठला ब्रीड पाळला पाहिजे, की आपला इंडियनच कुत्रा बरा असतो, सगळ्यात जास्त लॉयल कुठला असतो, कुत्र्याचं ट्रेनिंग कसं करावं, या संदर्भातले सगळे प्रश्न हे पत्र पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर होणार आहेत. कारण आम्ही माणूसच असा घेऊन आलो आहे. डॉक्टर आनंद देशपांडे सर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. पेट सायकॅट्रिस्ट आहेत आणि वेटरनरीचे डॉक्टर, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर वेटरनरी डॉक्टर आहेत. पाळीव प्राण्यांचे किंवा एकूणात प्राण्यांचे, जनावरांचे डॉक्टर आपण म्हणू शकतो. तर प्राण्यांची पण काहीतरी सायकॉलॉजी असते, त्याचा अभ्यास त्यांचा खूप चांगला जास्त आहे, त्यामुळे त्यांना बोलवण्याचं प्रयोजन आहे. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही पाळीव प्राणी जर तुमच्या घरात कुठला असेल तरी बघा, नसेल तरी बघा, कारण समाजात जगत असताना कुत्रा किंवा कुठलाही पाळीव प्राणी हा त्याचा एक भाग आहे. त्याच्याशी आपण कसं वागलं पाहिजे याचं उत्तर तुम्हाला या पत्रात मिळेल. त्यामुळे या पत्राला सुरुवात करूया. चला. सर खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. जसं मी म्हणालो की ही पृथ्वी सगळ्यांची आहे. माणूस एक प्राणी फक्त बुद्धिमान हुशार असल्यामुळे आपण आपलं प्रभुत्व त्याच्यावर जास्त आपला होल्ड आहे. आपण सगळ्या पाळीव प्राण्यांबद्दल थोडंसं बोलूया सुरुवातीला आणि नंतर मग कुत्र्यावर येऊया. तुम्हाला काय वाटतं की माणसाला पाळीव प्राण्यांची गरज का वाटते? म्हणजे अनेक पाळीव प्राणी पाळणारे तुमच्याकडे येत असतील, तर काय काय गरजा असतात त्यांच्या की ते पाळीव प्राणी पाळतात? नाही, मुळात ह्या गरजा आदिम जमातीमध्ये जेव्हा मानव होता तेव्हापासूनच्या आहेत की रक्षणासाठी कुत्रा लागला, मग दूध आणि प्रोटीन्स रिक्वायरमेंट म्हणून गाय लागली, शेती करण्यासाठी बैल लागले. अशा पद्धतीने हे प्राणी माणसाच्या जवळ येत गेले. थोडासा छेद देतो तुम्ही सुरुवातीला जी भूमिका मांडली की माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याच्याविषयी असं शास्त्राने आता सिद्ध केलंय की माणसामध्ये प्राण्यांची बुद्धिमत्ता जोखण्या इतकी पण ताकद नाहीये, एवढी बुद्धिमत्ता नाहीये. आपण समजतो, छान आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु प्राणी आणि मानव ही इंटरॅक्शन पहिल्यापासून होत आली. बरोबर. त्यामध्ये कुत्रा हा सगळ्यात जास्त जवळ का आला असावा की कुत्र्याला माणसाबरोबर राहायला आवडतं आणि माणसाला कुत्र्याची गरज होती. साधारणतः गुरु दत्तात्रयांची एखादी तस्वीर आपण पाहिली तर त्यांच्या पायाशी एक श्वान बसलेला असतो आणि एक गाय बसलेली असते. हा साधारणतः 15,000 ते 20,000 वर्षापूर्वीचा कालावधी समजला जातो. तेव्हापासून श्वान हा माणसाबरोबर अटॅच आहे. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये त्यांनी आपलं एक वेगळं रूप दाखवलं आहे. म्हणजे जसं क्राईम इन्व्हेस्टिगेशन तुम्ही पाहिलं असेल की RDX ओळखण्यासाठी तुमच्याकडे कुठलंही यंत्र नाही आहे. तुम्ही सुपरसॉनिक विमानं काढली, काही सेकंदात तिकडून तिकडे जातील, परंतु RDX ओळखण्यासाठी तुम्हाला कुत्राच लागेल. त्यामुळे कुत्रा आल्याशिवाय पंतप्रधान येत नाहीत, कुत्रा आल्याशिवाय राष्ट्रपती येऊ शकत नाहीत, VIP मुवमेंट होऊ शकत नाही. आणि जेव्हा कुत्रा फिरून सांगतो की RDX नाही आहे, त्यावेळेला आपल्याला कळतं की ती जागा निर्धोक आहे, तिथं जायला हरकत नाही. इतकं त्याची युटिलिटी आहे. मग माणसाने काय केलं की थेरपी डॉग्स पण आले आता
की प्राण्याला इंटरॅक्शन करायला माणसाला आवडते. तर खूप लोकांनी अशी कुत्री पाळी ट्रेन केलीत की ती पेशंटकडे जातात, त्यांना बोलतात, त्यांच्याबरोबर थोडा संवाद साधतात. त्या माणसाला बरं वाटतं, हील झाल्यासारखं वाटतं, त्याचा जगण्याचा उत्साह वाढतो. बरोबर. त्यामुळं अशा पद्धतीनं प्राणी आजकाल विशेषतः कुत्रा हा शहरांमध्ये तितकाच पॉप्युलर झाला जितका ग्रामीण भागात आहे. बरोबर. ग्रामीण भागात तर तो अतिशय चांगला आपल्या इमानदारीने राखणीचं काम करत असतो. शेत असो, कुठलंही घर असो, घराबाहेरचा बंगला असो, एखाद्याचं फार्म हाऊस असो, अशा ठिकाणी कुत्र्याची गरज असतेच. ती म्हणजे इनव्हॅरिएबल, काय म्हणजे त्याला पर्यायच नाही आहे. परंतु शहरी भागात कुत्रा पाळण्याचं कारण काय असावं याचा मी स्वतः कधी कधी विचार करतो की एक अनकंडिशनल लव, कुत्रा जे तुमच्यावरती प्रेम देतो ते तुमचं कुठलीही आर्थिक सामाजिक पत न पाहता, तुमचं सोसायटीमधलं स्टेटस न पाहता तुमच्यावरती प्रेम करणारा तो एक जीव आहे आणि त्याला तुमच्याकडनं काहीच नको आहे. तुम्ही दिलं खाऊ घातलं तरी ठीक आहे, नाही खाऊ घातलं तरी ठीक आहे. पण बरेच वेळेला अशी असंख्य उदाहरणं घडली आहेत की काही कारणांनी मालकाचा अचानक मृत्यू झाला. कोरोनामध्ये 2-4 केसेस मी पाहिल्यात की दुसऱ्या दिवशी त्या कुत्र्यांनी पण जीव सोडला. बापरे. म्हणजे इतकं त्या माणसावरती प्रेम, त्या घरातल्या व्यक्तींवरती प्रेम असतं. त्या घरातला एखादा व्यक्ती गावाला जातो, 15 दिवसासाठी गेला असतो, सुट्ट्यात गेला असतो, मुलगा असतो, तो कुत्रा अस्वस्थ असतो त्या घरामध्ये, त्याला तो दिसत नाही, तो सारखा शिरत राहतो घरामध्ये, त्याच्या कपड्यांचे वास घेतो, कारण त्याला तो माणूस हवा असतो. तर ही जी इंटरॅक्शन माणसातली कमी झाली, त्यामुळं माणसाला प्रेम करायसाठी एक सुंदर असं जीव मिळाला, जो की किल्लीचं खेळणं नाही आहे, प्रत्यक्ष जीव आहे, तुमच्याशी इंटरॅक्ट करणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की माणसं त्याच्याबरोबर कम्युनिकेट करतात. आता मला एक व्यापारी मित्र होते माझे, ते म्हटले की मी म्हटलं बघा कशाला इतका व्यस्त वेळ आहे, आपल्याकडे वेळ नाही, आपण कुत्रा का पाळला? तो ते बोले डॉक्टर साहब देखो, बोले 3 बजे मैं वापस आता हूँ, आने के बाद में मेरे घर के सब लोग सोए हुए रहते, लेकिन ये बंदा जागते रहता. बोले वाह. इसको कहाँ से पता नहीं मालूम होता कि आज मैं आने वाला हूँ, और वो कंपाउंड वाल के बाहर आके गेट के पास खड़ा रहता हूँ. जब मैं आता हूँ तो मेरे लिए घर में कोई तो जाग रहा है, कितनी खुशी होती होगी. आने के बाद में 5 मिनट तो अंदर नहीं आने देगा, त्याच्यावर मला 5 मिनिट खेळावं लागेल, नंतरच तो आतमध्ये येऊ देईल. इतका आनंद माझ्या घरातील सदस्यांना पण मी आल्यानंतर होत नाही. तर ते कुत्र्याकडनं मला प्रेम मिळतं, तर मी काय पाळू नको. ट्रू. म्हणजे त्या कारणामुळं. आणि बरेचदा असं होतं की काही गोष्टी असतात कॉमन कुटुंबामध्ये, त्या एकत्र ठेवणाऱ्या. काही लोकांचे गुरु एक असतात, म्हणजे बापाची आणि वडिलाची मतभेद असली तरी गुरुच्या गोष्टीवर एकमत असतं. तसं बऱ्याच कुटुंबांमध्ये अगदी घटस्फोटापर्यंत गेलेल्या केसेस कुत्र्यांनी वाचवल्यात. बरं. कारण त्या दोघांचं एकमत होतं की आपल्या दोघांचा याच्यावर जीव आहे. अच्छा. ओके. म्हणजे अशाही पद्धतीनं कुत्रा सेवा करतो हे बहुतांश लोकांना माहीत नसतं. परंतु मी भेट असल्यामुळे आणि डॉग सायकोलॉजी संदर्भात लोक सातत्यानं समोर येतात, मोकळेपणानं बोलतात. अगदी काय आजकाल काही लोक मुलं होऊ देत नाहीत. बरोबर. हो, मी तेच म्हणणार होतो की तोही प्रश्न आता तो सामाजिकदृष्ट्या कसा प्रश्न आहे त्याच्यावर मी भाषा नाही करू शकत, ते समाजशास्त्रातल्या लोकांचं काम आहे. परंतु त्यांना असं वाटतं की बस ठीक आहे, इट्स ओके, किड्स नाही तर काय झालं, वी हॅव डॉग्स. तर मी एकाला असा प्रश्न विचारला की बा आता ही कुत्र्याचं लाईफ स्पॅन कमी आहे, 10 वर्षात हे जाईल, तर ते मला इनके बच्चे आहे ना, तो वही हमारे बच्चे रहेंगे. म्हणजे इतकं अनकंडिशनल माणूस लेवलवरती जाऊन माणूस पण कुत्र्यावरती प्रेम करतो, त्यालाही त्याच्या 10 पट ते प्रेम परत मिळतं. अगदी तुम्ही साध्या आपल्या समाजात वावरणाऱ्या भटक्या कुत्र्याचं जरी निरीक्षण केलं, एखादा भिकारी असतो, त्याचेच खाण्याचे वांदे असतात, त्याच्या मागे तो कुत्रा मागे 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 असतो, यालाच अर्धी भाकरी मिळणार, त्यातली चतकोर तो भिकारायचा तो. परंतु करोडोपतीचा कुत्रा त्याच्याशी तेवढाच प्रामाणिक एकनिष्ठ असतो जेवढा की भिकाऱ्याचा असतो. या कारणामुळं कुत्र्याला प्रिफरन्स दिला गेला. मांजर आणि कुत्र्यामध्ये हा डिफरन्स आहे की मांजरीला कुणाशी जगात अटॅचमेंट नसते. अजून कुठले प्राणी पाळतात लोक? जे शक्य ते पाळतात आजकाल. ओके. म्हणजे सरडे पाळलेले पाहिलेत मी. ओके. हॅमस्टर्स पाळलेले आहेत. ओके. ससे पाळतातच. ओके. मांजरी पाळतात, पोपट पाळतात, हां. लव बर्ड्स पाळतात, कासव पाळतात, मासे पाळतात, उंदर पांढरी पाळतात. ओके. ते काय त्याचं मला अद्याप ते गौड बंगाल कळालेलं नाही की यात कायद्याने बंदी कशाला आहे की असं काय? नाही, कायद्याने एकच प्रकार आहे की भारतीय तुम्हाला कासव पाळता येणार नाही. ओके. भारतीय कुठलाही पक्षी प्राणी तुम्हाला पाळता येत नाही. पोपटसुद्धा कायद्यानं पाळता येत नाही. बरं. तुम्ही एक्झॉटिक जे आहे, म्हणजे सिंगापूरमधनं टर्टल्स येतात, तुम्ही पाळू शकता सिंगापूर टर्टल्स. कासव नाही पाळू शकत. सिंगापूर टर्टल छोटं असतं, बरोबर, ते फार वाढ होत नाही. आपलं कासव मोठं असतं, पिवळसर असतं, पिवळसर असतं. आणि विहिरीमध्ये जे सापडतात ती कासव नाही पाळू शकत आपण घरात. एक्झॉटिक जे आहेत बर्ड्स, ॲनिमल्स सगळे पाळू शकता तुम्ही. ओके. पण एक्झॉटिक इंडियन बर्ड्स आणि ॲनिमल्स नाही पाळता येत तुम्हाला. बॅक टू कुत्र्यावरच पुढची सगळी चर्चा असणार आहे सर. की कुत्रा जेव्हा घरामध्ये येतो तर आपण त्याला अगदी आपला फॅमिली मेंबर असल्यासारखाच ठेवतो आणि तसंच ठेवलं पाहिजे, कारण अगदी त्याला आपण जीव लावतो, तो आपल्याला जीव लावतो. पण शेवटी आहे तर तो एक प्राणी, म्हणजे माणसापेक्षा वेगळा प्राणी येतो. तर लोकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे कुत्रा पाळताना, काय काय लक्षात ठेवलं पाहिजे की भाई हा जरी आपण त्याला माणसासारखं ट्रीट करत असलो तरी तो कुत्रा असल्यामुळे त्याची काही लक्षणं वेगळी असणार आहेत, त्याच्या वाढीचे टप्पे वेगळे वेगळे असणार आहेत. तर कुठे चुका करतात लोक? काय करतात की कॅनाईन DNA पहिल्यांदा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ओके.
त्याच्या आधी मी सांगेल की जेव्हा तुम्ही कुत्रा पाळता तेव्हा अत्यंत विचार करून पाळा. घाईघाईमध्ये मुलं म्हणतात, मुलांचा आग्रह असतो, ॲडव्हर्टाईजमध्ये पाहतात म्हणून पाळतात, असं नको व्हायला. तुम्ही आणताय, एक जीव तुमच्या घरात आणताय, तेव्हा त्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि पुढचे 10-15 वर्ष तो तुमचा कुटुंबाचा एक मेंबर होणार आहे. त्यामुळे पाळताना जबाबदारीनं पाळलं पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की हा एक प्राणी आहे. लोक काय करतात की त्या प्राण्याला माणूस करायचा प्रयत्न करतात. बरोबर. म्हणजे अगदी साधारण सांगायचं म्हणजे 3-4 महिने झाल्यानंतर मी जर कधी कुणाकडे गेलो किंवा मला कॉल्स येतात, ते विचारतात किंवा सर तू ऐकतच नाही. त्यांनी काय ऐकायचं आणि काय फॉलो करायचं हे त्याला कळालंच नाही, तर तुम्ही कसं ऐकणार? त्या तो ऐकेल कसा? तुम्ही भरमसाठ त्याच्या पुढे निबंध बोलताय, अरे तिकडे जाऊ नको, कितीदा सांगितलं तुला, किचनमध्ये कशाला गेला, तिकडे जाऊ नको, इकडे. त्याला काहीच कळलं नाही, कारण त्याला शब्दांचा अजून त्याला माहीतच नाही. मग लोक काय करतात की कम्युनिकेशन करताना वाक्याचे वाक्य बोलतात आणि तो कुत्रा बिचारा 2-1.5-2 फुटाचा 5 फुटाच्या माणसाकडे अशी मानवर करून पाहतो की बा ह्या माणसाला नेमकं काय म्हणायचं. कुत्री माणसांशी टोननं ओळखतात, त्याला काय म्हणायचं ते टोननी. आता आपण सगळी मराठी माणसं आहोत, इथे ग्रामीण भागात राहिलो. आपण कुत्र्याला काय म्हणतो, यू 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 म्हटल्याबरोबर तो कसा येतो, पळत टेल शेपूट हलवीत. शेपूट हलवणं म्हणजे त्यांनी तुमच्याशी दोस्ती केली, ही इज हॅपी. आणि तो काय येतो, कारण तुमचा यू यू टोनला डिक्शनरीमध्ये काय अर्थ नाही, परंतु तो एक एनकरेजिंग टोन आहे. एनकरेजिंग टोन आहे. आणि आपण समजा कुत्रा जवळ आला ना, आपल्याला नको आहे, आपण काय म्हणतो, हाड हाड हाड. हाडला अर्थ आहे नाही डिक्शनरी, काहीच नाही. हाड हा डिस्करेज करणार, म्हणजे कुत्रा पळून जातो हाड म्हणल्यावर. त्याला अर्थ कळाला म्हणून पळाला का नाही, त्याला टोन कळाला की हा माणूस नको म्हणतोय जवळ यायला, तो निघून जातो एकदम. आणि यू यू म्हणलं की पळत येतो. म्हणजे फर्स्ट अंडरस्टँड की हा डॉग जो तुमच्या घरात राहणार आहे तो तुमच्याशी टोननी ओळखणार, तुमच्या मनात काय आहे ते. त्याला शब्दांची ओळख व्हायला फार पुढे वेळ लागेल आणि त्यासाठी तुम्हाला एक एक शब्द शिकवावा लागेल. तुम्ही जर वाक्याच्या वाक्य चित्रपटातल्यासारखे डायलॉग म्हणत बसलात तर त्या बिचाराला काहीच कळणार नाही, तो तुमचं फॉलो करणार नाही. बरोबर. अगदी साध्या 2 गोष्टी असतात तुम्हाला सांगतो, ज्या कुत्र्याचं बेसिक डिसिप्लिनसाठी. म्हणजे तुम्हाला वाटतं ना तुमच्या घरात राहावा, कुणाला त्रास होऊ नये, ते 2 गोष्टी असतात. गुड, तुम्ही डोक्यावरून हात फिरवा, गुड, व्हेरी गुड. तुमचा टोन कसा आहे, एनकरेजिंग टोन आहे. त्याच्यावर त्याला बिस्किट द्या. कुणाही कुत्र्याला शिकवताना शिक्षा देऊन उपयोग नाही, त्याला एनकरेज करूनच तुमचं कम्युनिकेशन चांगलं होऊ शकतं. मग बिस्किट तुम्ही दिलं की त्याला कळतं, अरे आपण यांनी गुड म्हटल्यानंतर आपण शांत बसलो, या माणसाला आवडलेलं दिसतंय म्हणून आपल्याला बिस्किट मिळाले, मग तो शांत होतो. आणि जो एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे तो करतोय, समजा एक उदाहरण धरा की बा तुमच्या घरामध्ये कुंडी आहे, त्या कुंडीमध्ये असं काहीतरी मातीनं खणतोय किंवा एखादा कपडा तोंडात पकडला त्याने, तुमचा टॉवेल पकडला आहे, तुम्ही मोठ्याने जरबेच्या आवाजात नो नो, टोन महत्त्वाचं आहे, नो. मग त्याला कालांतराने कळतं की नो म्हणजे हे करायचं नाही, हा माणूस रागवतो, याचा आवाज चढतो. असं कुत्र्याबरोबर कम्युनिकेशन हळूहळू जर तुम्ही केलं तर इतकी सुंदर ब्युटिफुल इंटरॅक्शन असते ती मानव आणि प्राण्याची की त्याचं तोड नाही जगामध्ये. म्हणजे 2 प्रियकर प्रेयसी बोलणार आहेत, इतक्या छान पद्धतीनं डॉग तुमच्याशी बोलायला सुरू करेल, ही त्याची एक ब्युटी आहे, ती आपण घेत नाही. लोकांना एकदम सगळं रेडी टू, अगदी माझा मुलगा आहे ना 2री जातो KG मध्ये, तो कसा डिसिप्लिन आहे तसा कुत्रा व्हायला पाहिजे. तो होणार नाही, कारण त्याला कळतच नाही काय करायचं. मग हळूहळू तुम्ही गुड आणि नो गोष्टी शिकवा. हे 2 शब्द त्याला कळाले की 80% प्रश्न सुटतात. त्याच्यामुळे विनाकारण शिट्टी वाजवून त्याला बोलव, वाक्याचे वाक्य बोल, निबंधाचे निबंध बोल, त्याने उपयोग होणार नाही. एक एक शब्द त्याला शिकवत जाऊया. पुढे आपण ट्रेनिंग संदर्भात बोलणार. ट्रेनिंग संदर्भात वेगळाच सेगमेंट आहे माझा. आता तुम्ही शेपूट हलवत तो जवळ येतो म्हणजे तो तुम्हाला प्रेम करतो, एवढं जेस्चर सगळ्यांना कळतं. बरोबर. भुंकतो म्हटल्यानंतर त्याला आपण आवडत नाही किंवा वेगळी कारण आहेत त्याची. अजून काही जेस्चर्स आहेत कुत्र्यांची? कुत्र्याला पहिल्यांदा माणसाबरोबर त्याला समजा तुमच्याबद्दल खूप प्रेम वाटलं, त्याच्याकडे फार लिमिटेड ऑप्शन्स आहेत. एक तर तो शेपूट हलवत तुमच्याकडे येऊ शकतो, मग तुमच्या पायाला चाटू शकतो, पायापाशी लाडीगुडी करू शकतो, आणि तिसरं ऑप्शन आहे चावू शकतो. बरं. तर आता बरेचदा काय होतं की 4-5 महिन्याचा कुत्रा सारखा चावतोय, असं कंप्लेंट आली की मी पहिल्यांदा विचारतो की बा चावे कुठं होतात, ते सांगतात हातावरती होतात. आता हातावरती चावा कधी झाला, तो छोटंसं पिल्लू तुम्ही मांडीवर घेऊन बसलात ना, मांडीवर घेऊन बसून तुम्ही त्याचा लाड करताय, त्याचं प्रेम उचंबळून येतो, तो का चावतो. तो लवली बाईट आहे, इट इज नॉट अटॅकिंग बाईट. तो आक्रमक बाईट नाही आहे. त्यांनी लाडात येऊन त्याला कळे ना तुमच्यासाठी काय करू म्हणून तो चावला आहे. तो चावल्याबरोबर आपण रागवतो, चावला कसं कळत नाही, डॉक्टर साहेब आमचा कुत्रा सारखा चावतोय. कुत्रा घरात पाळल्यानंतर तो चावणारच आहे. तुम्ही प्रिव्हेन्शन सगळे करा, रेबीज वॅक्सिनेशन करा, फर्स्ट एड करा तुमची, पण तो मुलांशी खेळता खेळता आता मुलांच्या मागे मागे पळतो. आपण बघतो कुत्रे मागे पळतात, सायकलवर चालला आहे कुत्रा मागे पळतो, एखादा मोटरसायकल चालला आहे, कार चालली मागे लागतो. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण त्याच्या DNA मध्ये लपलेलं आहे. कधी काळी त्याला चेज करून पाठलाग करून शिकार मिळत असे, त्यामुळे कुठलीही धावती वस्तू दिसली की तो पाठलाग करतो, आणि मग तशा पाठलागमध्ये कुत्र्यांचे ॲक्सिडेंट पण होतात. त्यामुळे तो मुलं खेळतात तर त्यांच्यावर तो खेळणारच आहे. खेळता खेळता खुश होऊन तो पाय पकडू शकेल मुलाचा आणि तिथे दात उमटतील. पण मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की काही जर चुकीचं घडलं, चुकून मालकालाच चावला कुत्रा, मुलाला चावला, तर त्याला खूप गिल्टी फील होतं.
अशी कुत्री 2-2 दिवस पलंगाच्या खाली जाऊन बसतात तर बाहेरच यायला तयार नसतात. त्यांना कळतं की आपण चुकीचं वागलो आहोत. ते रागात वागणं असतं का त्यांचं की नाही ते दॅट इज फ्रेंडली. ओके, अच्छा, फ्रेंडली करता करता चावलं गेलं पण त्याला कळतं की हे चूक आहे. ओके, पण मालकावर ॲग्रेसिव्ह होऊ शकतो कुत्रा कधी? फार क्वचित होऊ शकतो. ओके. मालकावरती शक्यतो होणार नाही, कारण कुत्र्याला घरातली क्रोनॉलॉजी जी आहे ती सगळी माहीत असते. म्हणजे बाई असेल तर ती जेव घालते. काही ठिकाणी तुम्हाला सांगतो की फार मोठ्या घरचा कुत्रा होता आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब याच्याकडे आम्हाला महिना जाणं होणार नाही. ते आमदारच होते आणि आमचे नोकर चाकर लोक त्याला खाऊ घालतील, तर मला ओळखेल का? मी तुम्हाला साहेब तुम्ही कुठे असा? त्याला आपला अन्नदाता कोण आहे पक्क माहिती आहे. हे नोकर चाकर हे फक्त याची ड्युटी ओबिडियंट लोक आहेत हे पण पक्क माहिती आहे. ओके. हां, मला पण हा प्रश्न कायम असायचा, कारण ॲक्ट्रेस जेव्हा त्यांच्या फार्म हाऊसवर जातात तेव्हा ते कायम त्यांच्या कुत्र्यांसोबत फोटो टाकतात. बरोबर. तर हे ॲक्ट्रेस 4-6 महिन्यातून एकदाच जातात. निश्चितच. पण मग लळा त्याचा तो रोज खाऊ घालतोय त्याच्या लागण्यापेक्षा या लोकांचं जास्त लागलं. याच लोकांचा असतो, कारण त्यांना कुत्र्यानं कळतं. उलट सिनियरिटी पण कुत्र्यानं कळते की या घरात राज्य कोणाचं. म्हणजे अगदी मोकळेपणानं तुम्हाला सांगायचं तर माझा 30-35 वर्षाचा अनुभव झाला आहे. कुत्र्याला पाहून या घरामध्ये नवऱ्याचं राज्य की बायकोचं राज्य हे मी सांगू शकतो तुम्हाला. त्याच्यामुळे हे जे प्राण्यांचं जग आहे ना हे अद्भुत गोष्टींनी भरलेलं आहे. आणि बरेचदा आम्हाला प्रश्न लोक विचारतात की बा कुत्र्याला 6th सेन्स असतो का? तर येस, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो माझ्या अनुभवाच्या ह्याच्यावरती की 6th सेन्स असतो डॉगला. बऱ्याचदा काही कुत्र्यांनी आपल्या मालकाला बाहेर पडण्यापासून वाचवलेलं आहे. मग मालक न जाता त्यांचं ड्रायव्हर ती गाडी वगैरे घेऊन गेला आणि त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला, असे पण प्रकार घडलेले आहेत. आणि मी स्वतः माझ्याकडे श्वान होताच नेहमी. जर समजा तुमचा कुत्रा तुम्हाला काही गोष्ट करण्यापासून प्रतिबंध करत असेल, काहीच कारण नसताना तुम्ही बाहेर पडता पण तो तुम्हाला रोकत असेल, थांबवत असेल, तर कृपा करून थांबा. त्यांना 6th सेन्स असतो. बरं. मी बरेचदा असं पाहिलं की रात्री 2-3 वाजता 4-4:30ला दरोडा पडला, पण 3 वाजताच कुत्र्यांनी भुंकून मालकाला जागा केलेलं. म्हणजे त्याला त्या पुढच्या गोष्टी कळतात का हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणं शक्य होणार नाही, परंतु माझ्यासारखा अनुभव असंख्य लोक तुम्हाला सांगतील. मी सांगू? जरूर. ज्या दिवशी संध्याकाळपासून रात्रीमध्ये कुत्रा जर रडत असेल तर आम्ही घरातले, म्हणजे आमच्याकडे सगळेच बेचैन होतात. म्हणजे फक्त घरातल्याने गल्लीत पण चर्चा असते की कुत्रा का रडते, आणि 2 दिवसांनी वाईट बातमी येते, म्हणजे येतेच. म्हणजे त्यांना हे कदाचित सायन्स प्रूव्ह नाही करू शकणार, पण मे बी ते असावं की 2-3 दिवसांनी एक वाईट बातमी येते म्हणजे येतेच. त्यामुळे कुत्रं जर रडत असेल तर आमच्या गल्लीतले लोक पहिले कुत्रं शोधतात, त्याला बसवतात, पाणी पाजतात, खाऊ पिऊ घालतात. जर तो शांत झाला तर ठीक आहे, पण जर तो नाहीच झाला तेवढं करून पण, तर हे 100% येतेच. आता याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा. नाही, अशा कंप्लेंट्स माझ्याकडे पण येतात. एक थोडा विनोदी प्रसंग म्हणून सांगतो की एक प्राध्यापक होते आणि ते माझ्याकडे आले, म्हणले डॉक्टर साहेब म्हणजे संध्याकाळी 7 वाजता रोज रडते म्हणले आमचं कुत्रं. हां. तर मी म्हटलं काय प्रॉब्लेम असेल गेलो आधी बघायला. कारणं काय असू शकतात, त्याच्या पोटात दुखते, शास्त्रीय कारण. म्हणजे मी एक डॉक्टर म्हणून तपासणी केली, त्याला जंताचं औषध वगैरे दिलं, तरी याचं रडणं चालूच. तर मी म्हटलं सर काय करणार? म्हणजे 7-7:30ला जातो म्हणले मी ढाब्यावर वगैरे जेवायला, 9-9:30ला येतो म्हणले परत. आणि मग दिवसभर काय खाऊ घालता? काय नाही म्हणले आमची बायको दूध जे येतं ना डेअरीचं ते पातळ करून, म्हणजे अगदी चुनकळीसारखं पातळ दूध, त्याला ग्लासभर काय शिळे कालचे पोळ्या भेळ्या उरल्या टाकले असतात. तर त्याची मी परिस्थिती पाहिली की एकाच जागेवर बांधून ठेवलेला ती बाई टाकते काहीतरी. तर मी त्यांना एवढंच म्हटलं की साहेब तुमच्या कुत्र्याला आत्महत्या कशी करायची माहीत नाही, म्हणून तो जगतोय म्हणले. तर ते म्हटले मग काय करायला पाहिजे? अरे म्हटलं बोला ना त्याला 5 मिनिट, जाताय ढाब्याला तर येतं तर थोडं घेऊन या ना त्याला, 4-2 पीस घेऊन या. नंतर मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. 15 दिवसात कुत्र्याची तब्येत सुधारली, रडणं बंद झालं. वा. म्हणजे त्याला पण प्रेम पाहिजे, लक्ष देणं पाहिजे, अटेन्शन सिकिंग पाहिजे, हेल्थ इश्यू असतोच. पण दरवेळेला असं नाही की कुत्रा, म्हणजे ते त्यांचा मला मूळ प्रश्न काय होता की संध्याकाळी मी माझी बाहेर पडायची वेळ, याची रडायची वेळ एकच असल्यामुळं आमची बायको एकदम कासावीस होते म्हणे, कुठं आज संध्याकाळी कुंकू पुसलं जातं काय का म्हणून. ते एवढं असं घाबरण्यासारखं कारण नाही आहे. कुत्रा रडत असेल तर आपण डॉक्टरला बोलून हेल्थ चेकअप करूया, त्याचे काही इश्यूज आहेत काय समजून घेऊयात आणि नंतर तो प्रश्न सोडूयात. नाही तर असं तुमचा कुत्रा एकटा रडायला लागला संध्याकाळच्या वेळेला तर आजूबाजूच्या 50 घरामध्ये काळजीचं वातावरण पसरेल ना. ट्रू. येस. ओके, चला नंतर विचारायचा होता प्रश्न, पण आत्ताच विचारतो. जरूर. कुत्रं आणि खाणं पिणं. लोक म्हणतात की कुत्रा आलं आहे म्हटल्यानंतर त्याला एक काही पोर्शनमध्ये ते पेडिग्री दिलंच गेलं पाहिजे, रॉयल कॅनिन दिलंच गेलं पाहिजे, किंवा काही घरांमध्ये जर मांसाहार होत नसेल तर नॅचरली कुत्र्याला पण काही मिळत नाही. तर स्पेशल काय काळजी घेतली पाहिजे कुत्र्यांच्या डाएटची? नाही, पहिली गोष्ट म्हणजे श्वान हा म्हणजे काय आपण मिश्राहारी प्राणी, तो व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. मुळातले श्वान हे लांडग्यापासून आले असल्यामुळे बेसिकली ते मांसाहारी प्राणी आहेत. आता आपण काय करतोय, त्यांना आपल्या दृष्टीनं त्याला ॲडॉप्ट करायचा प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट म्हणजे कुत्र्याला गव्हाचं पीठ चालत नाही. बरं. बरेच लोक सकाळच्या वेळेला पार्लेजीची बिस्किट टाकतात,
तो प्रकार कुत्र्यांना चालत नाही. अशी कुत्री जी भटकी असतात तुम्ही नेहमी बघा असं अंगाला खाजवत असतात सारखं, कारण त्याची ॲलर्जी असते त्यांना. ओ कुत्र्यांना जे दूध आपण पितो ते चालत नाही. ओके मांजरीला चालतं, कुत्र्यांना चालत नाही. ओके त्यामुळे तुम्हाला दूध असं डायरेक्टली दूध कुत्र्याला पाजणं चुकीचं आहे. आईचं दूध साधारणतः 45 डेजपर्यंत त्याला मिळतं. एक्झॅक्टली टू बी प्रिसाईज 30 दिवसाला त्याचे दात वर येतात. त्यानंतर ते स्तनानं चावायला लागतं म्हणून आई लांब जाते. 45 दिवसाला पिल्लू तुम्ही त्याच्याकडनं काढून घेऊ शकता. परंतु कुत्र्याला ह्या आहारामध्ये आपण सगळं देऊ शकतो. पण गव्हाचं पिठाचं आणि भाकरी चालेल, तांदूळ चालेल, दही भात चांगला, शिवाय पेडिग्री वगैरे जे मिळतात त्याचं पूर्ण प्रपोर्शन न देता 50% त्याच्यासाठी आणि काही अंडी याच्या मदतीनं तुम्ही त्याचा आहार करू शकता बॅलन्स. कारण डाएट जर बरोबर नसेल तर त्याचे केस गळायला सुरुवात होतील, त्वचेचे विकार होतील, रोगप्रतिकारशक्ती कमी होईल. पूर्णतः जे कमर्शियल डाएट मिळतं हे पॉप्युलर आहे. कारण काय की ते जेवढं सांगितलं तेवढं टाकायचं, एवढंच विषय आहे. म्हणजे ते गृहिणी मॅनेजमेंट करते. 90% ठिकाणी महिलाच ते सांभाळतात. म्हणजे हट्टा असतो मुलाचा, कुत्रा घेऊन येतो बाप आणि सांभाळते आई, असं ते सगळ्या घरामध्ये प्रॉब्लेम असतो. कालांतरानं मुलंही पाहत नाही त्यांनी, पण ती महिला जी असते ती अगदी मनपूर्वक त्या कुत्र्याचा सांभाळ करत असते. त्यामुळे डाएटसाठी आपल्या कुत्र्याच्या वयाप्रमाणे, जसं मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की 2 इयर्सला तो ॲडल्ट झालेला आहे आणि 2 वर्षात झाल्यानंतर त्याला गुणिले 7 असा फॉर्म्युला आहे वयाचा. म्हणजे 2 वर्षाचा कुत्रा म्हणजे 14 वर्षाचा तरणा बांड मुलगा आहे. 3 वर्षाचा म्हणजे 21 वर्षाचा आहे. 8 वर्षाचा म्हणजे 856 वर्षाचा ॲडल्ट आहे. आणि 10 वर्षाचा कुत्रा झाला म्हणजे 70 वर्षात झाला. 12 वर्षात झाला म्हणजे 96 वर्षात झाला. त्याप्रमाणे माणसाची तुलना करा, त्याप्रमाणे त्याचा आहार कमी जास्त होत असतो. आणि बरेचदा कुत्र्यांच्या तोंडाचा वास येतो, कारण ते काय सॉफ्ट फूड देतो आपण घरामध्ये, तर त्याला ते ट्रीट्स वगैरे मिळतात, बोन्सच्या आर्टिफिशियल बोन्स असतात, ते दिले म्हणजे दात घासले जातात त्याचे. किंवा काही स्प्रेज पण मिळतात, त्याच्या तोंडावर स्प्रे मारले तर वास कमी येतात. कारण घरात राहिल्यानंतर हेलिटॉसिस म्हणतात त्याला, कुत्र्याच्या तोंडाचा वास येणे. सॉफ्ट फूड सातत्याने खाल्ल्यामुळे ते होतं. सहसा मी तुम्हाला सांगतो की माझ्या ऑब्झर्वेशनमधनं कुत्र्यांना एकच वेळेला जेवायला द्यायला पाहिजे. माणसं काय करतात की त्यांना किव येते त्याची, की आपल्याला भूक लागली की त्याला भूक लागली असेल असं वाटतं. घरात त्याला आराम आहे, व्यायाम नाही, काही नाही. तुम्ही नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं डिनर पद्धतशीर ते खाईल आपल्यासारखं असं म्हणतं, ते चूक आहे. तसं खाऊ घालणं चूक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा काही कुत्रे ओबेस असतात, ओबेसिटी, 50-50, 60-60 किलोचे कुत्रे ज्यांना स्वतःचं अंग पेलत नाही, हे असे का झाले? आणि तुम्ही जर पाहिलं की त्यांचे मालकही तसेच असतात. बरोबर, कारण तेही व्यायाम करतात आणि यांनाही व्यायामाला नेत नाहीत. यामुळे कुत्र्यांचंही वजन वाढतं आणि मग ते बेड्या बाकाराचे दिसतात आणि त्यांचं आयुष्य कमी होतं. लाईफस्पॅन कमी करणाऱ्या गोष्टी त्यासाठी त्याला योग्य आहार आपण तज्ज्ञांना विचारून घेतलं पाहिजे, किंवा आपण कन्क्लुजन काढू शकतो की येस पुरेसं आहे. बरोबर. आता बरेच लोक काय म्हणतात की इतकं त्याला खाऊ घातलं आम्ही सकाळी पोटभर, पुन्हा आम्ही जेवायला बसले की तो येऊन बसतो. तर त्याची ती सवय आहे, तुम्ही खात बसल्यानंतर तुम्ही इकडे बघत पाहिजे. तुम्ही कशाला ताण घेत आहे? आता मला सांगा, कुरड्या पापड्या उन्हाळ्याच्या दिवसात मी खातोय, त्याला एक वेगळा स्मेल होतो, तो येऊन बसतो. बा काय आहे, तो काय खायला मागत नाही आहे तुम्हाला वाटतं तो आशाळभूतपणे खायला मागतोय, लगेच तुम्ही त्याला पापड्या टाका, कुरड्या टाका, त्याच्या आरोग्याशी खेळ करताय ना तुम्ही. त्यामुळे त्याचा आहार असा लिमिटेड ठेवा. मी तुम्हाला म्हणतो की त्याच्या रिक्वायरमेंटच्या 10% कमी खाऊ घाला. ओके. ट्रीट ए डॉग लाईक अ डॉग. त्याला माणसासारखं तृप्त होऊन अगदी ढेकर बिकर देऊन आता दुपारी थोडा वेळ पडतो अशा परिस्थितीला त्याला तृप्त ठेवू नका, कारण त्याचं ते काम नाही आहे. कोणी एकेकाळी कुत्रा हा राखणदारीसाठी वापरला जायचा. तेव्हा आपल्या शेतकऱ्यांचं असं होतं की संध्याकाळी 6ला ते जेवतात, 6-6:30ला शेवटचं जेवण असतं. म्हणजे शेतावरून आलं की जेवण करतात आणि त्यावेळेला कुत्र्याला जेव घालतात. 10 वाजता कुत्र्याला पूर्ण पचन होतं आणि पचन झाल्यानंतर तो कुत्रा रात्रभर ॲलर्ट राहतो. झाडाचं पान जरी पडलं तरी कुत्रा ॲलर्ट होऊन टाक्कन बघतो शेतात काय चाललेलं आहे, तिथंपर्यंत धावत जातो, कारण त्याची ती क्युरिओसिटी, त्याला माहिती आहे आपलं काम राखणीचं. त्यामुळं आता यथेच्छ आणि भरपेट खाऊ घालण्यासाठी कुत्रा हा योग्य प्राणी नव्हे. ओके. ते जे काय प्रयोग करायचे ते माणसांनी स्वतःवर केले पाहिजेत. कृपया करून कुत्र्यांवरती ते प्रयोग करू नका. ओके. अनेक घरांमध्ये कुत्र्यांच्या दिवसाची सुरुवात दूध पोळीनीच होते. हो, आपण तुम्ही गहू चांगला नाहीये नाही, पोळी चालत ते पूर्ण चुकीचं आहे. चुकीचं आहे. पण जर मग त्याला ते चुकीचं आहे तर अनेक प्राणी जशी गायच्या समोर नॉनव्हेज टाकले ते हे बघणार पण नाही. कुत्रा का बरं खातो? नाही, कुत्रा मी तुम्हाला सांगितलं मिश्र आहारी आहे. तो कधी काळी कार्निवोरस होता, आता तो अडॉप्ट केलं त्यांनी. शेवटी जेनेटिक्स अडॉप्शन असतं. बरोबर. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जर्मन शेफर्ड नावाच्या कुत्र्याला पाळीव झालेला 150 वर्ष झाली. त्यामुळे जर्मन शेफर्ड कुत्रा कुणीही परका माणूस आला तरी भुंकत सुद्धा नाही. आता तुम्ही जर एखाद्या जर्मन शेफर्डवाल्याकडे गेला तर तो कुत्रा येऊन तुमच्या पायावर लोळण घेतो, माझे लाड करा म्हणतो. अरे हा बाहेरचा माणूस आला ना, तू आधी अलर्ट कर ना मालकाला, हा परका माणूस आहे म्हणून. त्यांच्यातलं तो कॅनन DNA घासून पाळून आता तो बोथट होत आलेला आहे. त्यामुळे आजकाल कुत्रे अशा अंगावर जात नाहीत. ते आपली गावरान कुत्री बघा, तुम्ही बघाल की 35-40 दिवसाचं कुत्रं सुद्धा अगदी तावाने भुंकत तुमच्या अंगावर येतं, कारण त्यातला तो DNA अजून जागृत आहे. ओके. आपण पाळून माणसांनी कुत्र्याचा माणूस करायला सुरुवात केलेली आहे. ओके.
मगाशी तुम्ही म्हणलात की ते हाड त्याला द्यायचं म्हटल्यानंतर त्याचे दात साफ होतात. अजून बाकी हायजीनची काय काळजी घेतली पाहिजे नाही, कुत्र्यांची? मुख्य म्हणजे बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, पाळणाऱ्या लोकांनी किंवा याचे केस गळणारच आहेत. साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं. मादी कुत्रीचं माझावरती येण्यापूर्वी केस गळतात. म्हणजे राऊंड द इयर तुमच्या घरात कुत्रा आहे म्हटल्यावर काही ना काही प्रमाणात केस गळणारच आहेत. हे तुम्हाला कधी कळतं? तुम्ही फॅन लावून झोपता, सकाळी उठलात तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल की फॅनमुळे एका कोपऱ्यात केस जमा झाले. हो. खूप अलर्ट, म्हणजे खूप आवाजवी प्रमाण असेल तर तात्काळ डॉक्टर दाखवून घ्या, काहीतरी कारण असू शकतं. अर्थात ते कारण डाएटशी संबंधित असतं. प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स कमी पडले की केस गळणार आहेत. त्यामुळे ह्याचं करेक्शन करून घ्या. आणि हायजीन पाळण्यासाठी तुम्ही 10 दिवसाला त्याला आंघोळ घातली पाहिजे. 10 दिवसाला, रोज नव्हे. रोज आंघोळ घातली तर कुत्र्यांसाठी चांगलं नाही. कुत्र्यांच्या त्वचेखाली एक तेलाचा लेअर असतो, तो नॅचरल असतो. तो तर तुम्ही सारखं साबणाने पुसून टाकला तर त्याची नॅचरल हेल्थ राहत नाही. एक चांगल्या निरोगी कुत्र्याचं लक्षण काय असतं की उत्साही असतो. म्हणजे कुणी आलं की बेल वाजायच्या आधी कुत्रा भुंकायला लागेल. बरोबर. कारण माणूस आल्यावर त्याला पहिल्यांदा वास येईल, नंतर माणूस बेल वाजवेल. आणि त्यानंतर अत्यंत उत्साही, डोळे चकचकीत असे चमकदार असतात, स्किन कोट एकदम शायनिंग असतो. तुम्ही बघा, काही कुत्रे असे चमकतात की तो शायनिंग दाखवतो की त्याची हेल्थ चांगली आहे. आणि हा नाकाचा जो भाग आहे हा ओलसर असतो. त्याचा अर्थ तो कुत्रा चांगला, ओके, एकदम ॲक्टिव्ह आहे. आणि आजारी कुत्रा हा मलूल असतो, बसलेला असतो, कशात इंटरेस्ट घेत नाही आजूबाजूच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्याचं खाणं कमी झालेलं असतं किंवा खातच नाही. आता खाण्यावरून तुम्हाला मग अशी एक गोष्ट मला सांगायची राहील. काही लोक लहानपणापासून पिल्लाला हाताने खाऊ घालतात. खूप लोक आहेत बरं का असे. आणि मग तो कुत्रा 2 वर्षात झाल्यानंतर आमच्याकडे तक्रार येते की नाही डॉक्टर साहेब, हाताने खाऊ घातलं तू खातच नाही. आता मला सांगा की लहान मुलंच असं असतं, आईकडनं लाड करून घेता, मांडीवर बसून लहान मुलं दुसरीच जातात, तिसरीच जातात, कुणा आईच्या हाताने खातात. बरोबर. कुणाला आवडत नाही मालकिनीच्या मांडीवर बसून लाडात खायला. त्याला नाही खाऊ. मग आता एका ठिकाणी असं झालं की ते म्हणे की नाही, खातच नाही. म्हटलं बघा, देऊ नका खायला. मग त्यांनी सारखं मालकिणीच्या भोवती फिरायला त्याने ठेवलं समोर प्लेट. संध्याकाळपर्यंत भूक लागली, जीव आहे ना, गेला गपचूप खायला. तुम्ही त्याला चान्सच देत नाही ना कंप्लेंट करायला, मग तो हातानेच खाणार तुमच्याकडनं. बरोबर. अशा कुठल्याही वाईट सवयी लहानपणापासून वाढू नयेत, जेणेकरून त्याची मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जास्त वेळ द्यायला लागेल. असं होता कामा नये. ओके, सोपं करून घ्यायचं. येस. अजून कुठल्या सवयी आहेत की लहानपणापासून त्याचे योग्य ठेवले पाहिजे आपण, उगाच त्याचे लाड नाही गेले पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान असतो तेव्हा साधारणतः 7 ते 8 वेळेला सू करतो कुठेही, कारण तेव्हा कंट्रोल नसतो. हळूहळू ते प्रमाण कमवतं. तसंच पॉटीचं असतं लहान मुलासारखंच. 5 ते 7 वेळा तो पॉटी करतो. तुम्ही जेव्हा तो 2 महिन्यात झाला, तुमच्याकडे येतोच तो 2 महिन्याचा, त्यावेळेला त्यांनी पॉटी केल्याबरोबर ती पॉटी पेपरमध्ये उचला आणि आपल्या घरात फ्लॅट असेल तर घरामध्ये एका बाथरूममध्ये ती नेऊन ठेवा. आणि तो कुत्रा सहसा काय करतो की पॉटी करण्यापूर्वी गोल गोल फिरतो आपल्या सेफ्टीपुरती. तुम्हाला कळते की आता कारण उचलून तिथे नाही ना, मग त्याला सवय लागेल. त्याच्या ठेवलेल्या पॉटीचा स्मेल जिथे आहे ना, तिथेच जाऊन तो पॉटी करेल. ओके. या बाबतीत मांजर फार स्वच्छ असते. मांजर बघा, दिवसातल्या 18 तास सारखा जिबल्याने अंग चाटत असते. ती स्वतःला स्वच्छ ठेवत असते. मांजर नेहमीच स्वच्छ प्राणी, अगदी टापटीप घडीच्या तयारीत असतो ऑफिसला जाण्याची, कधी असं असते मांजर. कुत्रा तसं नाही आहे, त्याला ते सवयी लावावं लागतात. ही पॉटी ट्रेनिंग म्हणतात त्याला. की 3 महिन्याचा कुत्रा त्या जागेवर करेल. बंगला असेल तर बंगल्यातल्या एखाद्या बाहेरच्या आवारामध्ये, कंपाऊंडच्या आतमध्ये जाऊन विशिष्ट ठिकाणी तो करेल. एकदा सवय लागली की तिथेच करणार तो जाणार स्वतः, तुम्ही मोकळा असेल तर. आणि घरात असेल तर त्या जागेवर करणार. बरं, मग अशी पण एक वरच्यावर स्पर्श झाला विषयाला. कुत्रा आणि व्यायाम, काय व्यायाम आहेत की जे मालकांनी करूनच घेतले पाहिजे त्यांच्याकडून? कुत्र्याला व्यायाम द्यायचा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा फिरायला न्यायला पाहिजे, किमान दिवसातून 2 वेळेला. आता लोकांची स्वतःची जीवनशैली अशी की त्यांनाच वेळ नाही फिरायला. बरोबर. पण बरेच लोक असे आहेत की नियमित सकाळी 6:30-7 वाजता ते कुत्र्याला बाहेर 1-2 किलोमीटर तरी फिरून आणतात. त्याचा उद्देश त्याचंही चालणं होतं आणि त्याचं पण चालणं होतं. जोपर्यंत त्याला परिसराची ओळख होत नाही ना, तोपर्यंत कुत्रा सोशल होत नाही. जी कुत्री घरामध्येच डांबून ठेवली असतात, ज्यांना बाहेरचं जग पाहायला मिळत नाही, ती कुत्री अनावश्यक अशी आक्रमक झालेली असतात, चिडचिडी होतात. कुणी माणूस बाहेरचा आला की ते त्याला यूज देत नाहीत, कारण त्यांनी जगच पाहिलेलं नाही बाहेरचं. तर मी त्याच्यावरती असं सजेशन देतो की कुत्र्याला जरूर फिरायला न्या. 2 किलोमीटर 3 किलोमीटर आरामात चालतो. पण सकाळच्या वेळेला दुकानं बंद असतात, त्याच्या पायऱ्यांवरती बसा थोडा वेळ. दूधवाले दूध घेऊन येतात, लहान मुलं शाळेत चालली असतात. हे सगळं बाहेरचं मोठं जग त्याला पाहू द्या, ना की आपल्या फ्लॅटच्या एका कोपऱ्यातून कुठून तरी तो जग पाहते असं व्हायला नको. नाही तर तो सोशल होणार नाही. सोशल नसलेला कुत्रा हा डेफिनेटली काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतो. मग तो भुंकत राहील, ओढत राहील, कारण त्याला हे जगाचं माहितीच नाही काही. बरोबर. त्यामुळे जेवढं त्याला सोशल करता येईल तेवढं करा. पण याचबरोबर जेव्हा आपण सोसायटीत वगैरे कुत्र्याला घेऊन जातो, तुम्हाला शुअर गॅरंटी की हा कोणाला अटॅक करणार नाही. जरूर लहान मुलांना वगैरे खेळू द्या,
त्यांचे पालक तुमच्यापाशी काळजी दाखवतील की बा सर याची वॅक्सिन झालेत का, तर सगळं ते व्यवस्थित ठेवा. मेडिकल रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं. मी पाहिलं की मुलांचं सापडणार नाही पण कुत्र्याची फाईल डेफिनेट सापडते हे मी नेहमी पाहतो. आणि अगदी प्रॉम्प्टली काढून टाकतात, सॉफ्ट कॉपी पाठवतात. लोक त्याबद्दल अत्यंत जागरूक आहेत, याचा आनंद होतो. परंतु आरोग्याच्या अनुषंगाने त्याची हेळसांड नको व्हायला, या दृष्टीनं आपण पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे. त्याला थोडंसं बाहेर न्या, बाहेर गावी न्या, त्याला सवय करा. सगळ्या हळूहळू सवयी लागतात त्याला. आपण पाहतो समुद्रावरती पण बरेच लोक कुत्र्यांना घेऊन येतात फिरायला, तर त्यांनी ती सवय लावलेली आहे पर्टिक्युलरली. आणि कुत्रा हा तसा पटकन अडॉप्ट होणार प्राणी. तुम्ही जसं त्याला वळण लावाल तसं तो वळतो. पण आपण नेमकं काय वळण लावतो हे त्याला कळायसाठी मी जसं म्हटलं तसं की कम्युनिकेशन तुमचं आणि त्याचं खूप चांगलं असायला पाहिजे. म्हणजे कुत्र्याला घरातल्या माणसांची येण्याच्या वेळा, जाण्याच्या वेळा, मालकाची गाडी खाली गॅरेजमध्ये वाजली तर कुत्रा अलर्ट होतो, अरे 6 वाघ आहे. मग तो आता कधी एकदा भेटेल बेचेन. बघा सकाळीच मालकाला दारापर्यंत सोडायला गेलेला कुत्रा संध्याकाळी मालक येताना तेवढ्याच उत्साहाने पुन्हा बरोबर त्याचं स्वागत करायला तयार असतो. मला कधी कधी असं वाटायचं की कुत्रे नाटक करतात की काय मालकाला खुश करायसाठी, पण त्याचं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की आपल्या माणसाला पाहिल्यानंतर तुम्ही बघितलं असेल काही रील्स येतात की 3 वर्षानंतर एक मालक भेटला कुत्र्याला, तर कुत्रा जीवाच्या आकांतानं पळत एअरपोर्टवर त्या मालकापर्यंत गेला. म्हणजे हे जे अनकंडिशनल लव मिळतं त्याच्यामुळं त्या प्राण्यावर पण आपण प्रेम केलंच पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाही. परंतु त्याचं आपलं जे राहणी आहे एकत्र राहणं हे कसं छान होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ज्या उद्देशासाठी तो पाळला, आनंदासाठी, तर तो उद्देश सफल होईल. आजकाल लोक सांगतात की बा कुत्र्यांमुळे हार्ट अटॅक्सचे प्रमाण कमी झाले का. मला काही टेन्शन झालं की माझ्याबरोबर आहे ना, मी बसलोय काम करत लॅपटॉपवरती, माझा कुत्रा माझ्या पायाशी बसतो, काही त्याला काम नाही आहे, मग इकडे तिकडे फिरतो, थोडा फिरून येतो, मग उगाच मला असं घासून जातो पायाला की बा मी आहे याची जाणीव करून देतो. मी म्हणतो अरे राजू बस शांत बस थोडं काम करू दे मला. म्हणजे एक इंटरॅक्शन होती आहे. बरोबर, मी एकटा राहत असेल तरी मला इंटरॅक्शनला एक जीव आहे आणि तो छान पद्धतीने इंटरॅक्ट होतोय, म्हणून लोकांच्या हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होतात. कुत्रा लोकांच्या मनाची काळजी घेतोय. डेफिनेटली. आपण कुत्र्याच्या शारीरिक आरोग्याबद्दल बोललो, हो, मानसिक आरोग्य वगैरे असं काय असतं असतं सांगा ना त्याबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा काय की कुत्रे हे अत्यंत चांगले फेस रीडर असतात. अरे वा, क्या बात आहे. अत्यंत चांगले फेस रीडर असतात. आमच्या पॉडकास्टवर फेस रिडिंग हा एक टॉपिक ट्रेंडिंग, त्याच्या रिलेटेड तुम्हाला सांगतो, पण हे डॉगचं सांगतोय की जेव्हा तुम्ही घरी येता, विशेषतः मालक या दृष्टीने बोलतोय आपण, त्या क्षणाला कुत्रा ओळखतो की तुमचा मूड कसा आहे. जर तुमचा मूड चांगला आहे असं त्याच्या लक्षात आलं तर त्याचं फेस रिडिंग चांगलं आहे. मी तुम्हाला सांगितलं तुमचा मूड चांगला बरोबर तो खूप लाडीगोडी करेल तुम्हाला आल्याबरोबर. आणि तुमचा मूड जर चांगला नसेल हे त्याला कळलं तर तो लांबून पाहिजे तुम्ही येत आहे घरामध्ये, लाडीगोडी करणार नाही. कारण त्याला माहिती आहे लाडीगोडी करायला गेलो तर यावेळेला लात बसू शकते, कारण हा माणूस मूडमध्ये नाही आहे. मग तो तुम्हाला मूडमध्ये आणण्यासाठी तुम्ही घरात येऊन बसता, हातपाय होऊन फ्रेश होता, थोडे रिलॅक्स होता, TV लावता, मग तो हळूच येईल बघून. अर्थात पुन्हा पाहिल तो की याचा मूड कसा आहे. जेव्हा त्याला कन्व्हिन्स होईल की तुमचा मूड चांगला आहे त्यावेळेला तो तुमच्या हळूच येऊन बसेल. मग तुम्ही त्याच्या डोक्यावर हात फिरवाल, मग तो तुम्हाला इंटरॅक्शन चालू करेल. तुमचा मूड ओळखण्याची पहिली व्यक्ती तुमच्या घरातली कोण असेल तर तुमचा कुत्रा असतो. बरेचदा तुमच्या मुलांना कळत नाही, बायकोला कळत नाही, बायको वर्किंगमध्ये असेल तर नवऱ्याला कळत नाही ती कशा मूडमध्ये आली, पण कुत्र्याला बरोबर कळतं कशा मूडमध्ये आला आहे. आता कुत्र्याची सायकोलॉजी जी आहे ना त्याच्यातलं एक महत्त्वाचा एक सिद्धांत आहे. अर्थात हे कुठं लिहिलेलं नाही, मी स्वतः मानतो आहे की कुत्रा हा त्या कुटुंबाची रिप्लिका असतो. बरोबर. जर समजा त्याचा मुख्य मालक हा जर माणूस घाणा असेल, त्याला लोक आवडत नसेल, तर त्यांचा कुत्रा पण तुसडा असतो. आता मी बघितल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे हे टेस्टिंग कराल, आणि ज्यांना खूप मित्र असतात, ज्यांच्याकडे सारखं लोक येत जात असतात, ते फ्रेंडली असतात, त्यांची कुत्री पण फ्रेंडली असतात. कारण ते शेवटी कुणाचं बघून शिकणार, मालकांचं बघून. खूप लोक माणसं घरात येते म्हटलं तर बरेच मी असं पाहिलं की काही लोकांचे मित्र त्यांच्याकडे त्या कुत्र्यासाठी येतात. अरे तेरे पास आके क्या कुत्ता तेरा बात करता यार मेरे साथ, क्या बात आहे, येतात त्याच्यासाठी कुत्र्यासाठी बोलायला. म्हणजे मित्र आणि आणखी एक मैत्री त्या घरामध्ये सुरू झाली. ते कुत्र्याचं मानसिक आरोग्य हे बहुतांशी मानवाच्या त्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्याशी रिलेटेड असतं. बरं. त्यांचे स्वभाव पण तसेच होतात, कारण निरीक्षण करून. आणि मला एक अकॅडमी, डॉग ट्रेनिंग अकॅडमीला पण मी ॲडवायझर आहे. तिथे एक कुत्रा अत्यंत विचित्र वागत होता. आणि मग त्यांनी मला बोलवलं की बोलले सर इसका प्रॉब्लेम आहे, ऑर्डर ओबे नाही कर रहा है. तर मग त्याच्या ट्रेनरला मी बोलल्यानंतर माझ्या लक्षात येतं की हा ट्रेनर जो त्याचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता. बरं. आणि नंतर कालांतरानं 2 महिन्यानंतर त्याला ट्रीटमेंटला पाठवावं लागलं त्या लोकांना. पहिल्यांदा मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी विश्वास नाही ठेवला, पण म्हटलं याचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे ट्रेनरचा, म्हणून कुत्र्याचा आहे म्हटलं. आणि 2 महिन्यानंतर त्यांचा मला फोन आला की डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं तो ट्रेनरचा आम्हाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वाढल्यामुळे त्याला आम्हाला ॲडमिट करावं लागलं. बापरे. हो. मग तो शेवटी त्या माणसाबरोबर जे राहतो ना त्याच्याप्रमाणे तो इंटरॅक्ट करेल. त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये एकदम हसत खेळत वातावरण आहे तिथले कुत्रे आनंदी उड्या मारणारे असतात. बघा जाहिरातीत दाखवतो बघा, कुटुंब सगळं आनंदी असतं, चकचकीत असतं, त्याचा कुत्रे आनंदी असतो, लगेच उड्या मारतो, इकडे जातो. म्हणजे दॅट इज नॅचरल. त्याला जे एन्व्हायरमेंट मिळते आणि तो रीड करतो.
प्रत्येक गोष्टीची नोट करत असतो. आणि कुत्र्यांचं असं असतं की त्याला सगळ्या गोष्टी स्मेलवरती चालतात. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की 400 पट मी तुम्हाला सांगितलं स्मेलिंग. स्मेलिंग तुम्ही एखादी पोह्याची प्लेट जर टेबलावरती ठेवली 15 मिनिट आणि ती उचलून घेऊन गेलात आणि 10 मिनिटांनी कुत्रा तिथं आला, त्याला ती प्लेट दिसते. त्या प्लेटचा आकार काय होता वासावरनं, किती पोहे होते, ढीग होता का, त्यात मिरच्या होत्या का, त्यात लिंबू पिळलेलं होतं का. 400 पट माणसाच्या, 1 पट 2 पट 10 पट नव्हे, 400 पट स्मेलिंगने तो घरात काय चाललं कळतं त्याला. ट्रू. आणि परफ्यूम तुम्ही कुठला लावताय, प्रत्येक परफ्यूम तो वेगळा. तुम्ही हजारो वस्तूतून एक वस्तू त्याला दाखवा आणि ती लपवून ठेवा, तो तीच वस्तू घेऊन येईल, कन्फ्यूज न होता. म्हणजे ही त्याची जी नॅचरल कॅपॅसिटी आहे, याचा आपण उपयोग केला पाहिजे आपल्याला आनंद मिळण्यासाठी किंवा आपल्याबरोबर त्याचं इंटरॅक्शन सोपी होण्यासाठी. हे महत्त्वाचं आहे. नेमकं लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मग कुत्रा पाळला कशासाठी, माझ्याकडे कोणता आहे, जर्मन शेपर्ड आहे, तुझ्याकडे कोणता आहे, लॅब आहे, अमुक तमुक, त्या गोष्टीला अर्थ नाही आहे. कॅनन DNA सगळा एकच आहे. आमचं गावठी कुत्रं पण त्याच कॅपॅसिटीचं आहे, तेवढंच टॅलेंटेड आहे. ट्रेन केलं तर ते पण RDX ओळखू शकेल, पण त्याच्यामध्ये फक्त डिसिप्लिन असणार नाही. म्हणून आपण जे डिसिप्लिन डॉग्स आहेत त्यांना वापरतो आपण आणि त्यांना क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा वापर करत राहतो आपण. ओके, येस, ओके. मुख्य प्रश्नावर बऱ्याच वेळाने येतोय मी. हो. ज्यांना कुत्रं पाळायचं आहे त्यांनी कुत्र्याची निवड कशी केली पाहिजे? पहिल्यांदा शहरी भागात पाळतोय की ग्रामीण भागात हा विषय येईल. ओके. की ग्रामीण भागामध्ये घरं ऐसपैस असतात, अंगण असतं, तिथल्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात. तिथे कोणताही कुत्रा पाळला तरी चालतं, कारण कुत्री घरामध्ये येत नाहीत. म्हणजे लॅब्राडॉरचं वजन साधारणतः 45 किलोपर्यंत जाईल, तर त्यांच्या घरामध्ये ते बाहेर राहून संपादून जाऊ शकतं. फ्लॅट सिस्टीममध्ये तुमचा 2 BHK जरी 3 BHK फ्लॅट असला तरी तुम्हाला 45 किलोचा होणारा लॅब्राडॉर पाळून चालणार नाही. एका माणसाची जागा लागेल, मग त्याचे वास येतील, त्याचे केस गळतील, तुम्हाला सहन होईल हो, पण तुमच्याकडे येणाऱ्या नातेवाईकांनी मित्रांनी का सहन करायचे. बरोबर. मी पाहिलं की खूप लोकांनी ज्यांच्या घरात कुत्रा आहे ती घरच टाळली, ती जातच नाही तिथे. कुणी काय म्हणतं मला ॲलर्जी आहे त्याच्या डॉगच्या केसांची, म्हणून मी तुझ्याकडे येत नाही. खरं कारण असतं की त्याचे स्मेल वगैरे तुम्ही बेअर करताय, तुम्ही यूज टू झाला, पण ती लोकं होत नाहीत. त्यामुळे कुत्रा पाळताना आपल्याकडे जागा, वेळ आपल्याकडे किती उपलब्ध आहे, सकाळ संध्याकाळ फिरायला नेणे, आठवड्याला घरी एकदा आंघोळ करणे, वेळ पडेल तेव्हा दवाखान्यात नेणे, या गोष्टींसाठी वेळ आहे का, आणि तिसरी आपल्याकडे आर्थिक तेवढी तरतूद आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काही कुत्र्यांचं मी पाहिलं की 20-20 हजार रुपये महिन्याला खर्च असतो. तेवढा तर माझाही नाही. बरेच डॉक्टरांचाही नसतो तेवढा, पण लोक करतात. आता तुम्हाला मी सांगतो की कुत्र्याला जर तुम्ही ग्रूमिंगला नेलं, ग्रूमिंग सेंटर्स आहेत ते 2 प्रकार आहेत. सेंटरला तुम्ही घेऊन जा, त्या कुत्र्याला एकदम अभ्यंग स्नान घालतील, सगळं व्यवस्थित शॅम्पू मेडिकेटर वगैरे करून साधारणतः 800 रुपये लागतात. ती माणसं तुमच्या घरी आली तर 1000 रुपये लागतात एका आंघोळीला. कुत्र्यांचे ब्युटी पार्लर्स निघालेत, तुम्ही बघितलं असेल शिजूसारख्या कुत्र्यांच्या जुट्टू बांधतात अशा वेळीचे, त्यासाठी पैसे लागतात 2-2 हजार रुपये त्याची हेअरस्टाईल करायसाठी. ही मोठी इंडस्ट्री झाली आहे, ही फार मोठी इंडस्ट्री झाली आहे इकोसिस्टम. डॉगची इकोसिस्टममध्ये ते इंडस्ट्री झाल्यामुळे लोक आले ना त्यात व्यवसाय करणारे. तुम्ही जर पेट शॉपला जाल तर तुम्हाला एवढ्या वस्तू दिसतील, तुम्ही ऑनलाईन पाहाल तर इतक्या वस्तू दिसतील, चक्रावून जाल तुम्ही. मग काय काय नाही कुत्र्यांसाठी. त्यांना पायमोजे, हिवाळ्याचे कपडे, थंडीचे कपडे, कोट घातलेले असतात, उन्हाळ्याचे होतात, त्यांचे फॅशन शो होतात. म्हणजे हे म्हणजे भारतीय माणसाच्या आकलानं पलीकडचे. कारण आपण माणसातली गरिबी वगैरे चर्चा करतो, लोकांना वाटतं बा. आता मला बरेच लोक हा प्रश्न विचारतात, तुम्ही माझे मित्र आहात म्हणून तुम्हाला सांगतो की खूप लोक कुत्र्यावर जीव लावतात. तर मग ते लोक मला काय विचारतात, डॉक्टर साहेब तुम्ही सांगताय खरं आहे, पण हे लोक आईवडिलाला सांभाळतात का. म्हटलं मला काय करायचं, आपण काय त्याच्यावर कमेंट करणार ना. कुणाचं कुठं जीव लागेल सांगता येत नाही. कर्तव्यात तो माणूस चुकत असेल तर मी त्याला कशाला प्रवचन द्यायला जाऊ की बाबा कुत्र्याला हे करतं, आईवडिलाला पहा म्हणून. तो भाग वेगळा. परंतु कुत्र्यावरती जीव लावणारे लोक आहेत. त्याचं एक आणखी उदाहरण सांगतो. साधारणतः कुत्र्यांना मरणापूर्वी एक 5 ते 7 दिवस आधी कळतं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. मी आत्तापर्यंत साधारणतः 40 कुत्र्यांचं त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब त्याचं वय 13 वर्ष आहे आणि त्यांनी सांगितलं की तो खात नाही आणि मी आवाज दिला तरी तू येत नाही, आजकाल पलंगाखाली बसून असतो. तर मग मी त्यांना व्हिडिओ कॉल लावला किंवा प्रत्यक्ष ओळखीचे असतील तर जवळ असेल तर गेलो आहे. ते बघून मी त्यांना सांगितलं की वा युअर डॉग हॅज लेफ्ट द गेम कॉल्ड ॲज लाईफ. ओके. चेसमध्ये असतं बघा, शेवटच्या 2-3 मूव्ह राहतात तेव्हा त्याला क्विट केलं. तसं डॉग क्विट करतात. जवळपास रादर थोडंसं धाडसनं बोलायचं, सगळेच प्राणी आधी कळतं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. वन्य प्राणी हे एकटे एकांतवासात जातात आणि जीव सोडतात. कुत्र्यांना पण कळतं, त्यावेळेला तो रिस्पॉन्स देत नाही, मालकाने बोल तरी खात नाही आणि तो सोडून देतो आता की बा माय लाईफ इज वॉर. तरी पण काही लोकांना मी सांगतो की बा सर त्याचा आता 5-7 दिवस राहिलेत, त्याला वेदना आहेत, आपण काय करू, पेन किलर देऊ, त्याचं पीसफुली होऊ द्या जे व्हायचं ते. तरी लोक म्हणतात नाही सर ट्रीटमेंट करूया. कशासाठी की पुन्हा आपल्याला ती खंत राहायला नको, शेवटपर्यंत प्रयत्न केले आहेत. अगदी तशा गोष्टींसाठी 50,000 रुपये खर्च केलेले लोक मी पाहिलेत की नाही डॉक्टर साहेब खर्च किती होऊ द्या पण ती खंत नको राहायला.
अगदी कुत्रा हरवल्यानंतर बघा लोक कासावीस होतात, ॲडव्हर्टाईज देतात, 1-1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतात. हो. कशासाठी? कारण तो कुत्रा त्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या भावविश्वाचा एक भाग झालेला असतो. आणि जो तुमच्या भावविश्वाचा भाग आहे त्याच्याशी विरह तुम्ही सहन करू शकत नाही. करेक्ट आहे. मग ती व्यक्ती असो की कुत्रा असो. मग आपल्याला वाटतं काय हे फॅड, 1 लाख रुपये बक्षीस, अरे गेला तर गेला कुत्रा, दुसरा नाही. तसं नव्हे. त्या पैशाला किंमत त्या राहते. पैशाला किंमत नाही. मानवी मनाची गुंतवणूक झालेली आहे त्या व्यक्तीमध्ये, आणि विश्वाचा एक अविभाज्य भाग असेल तर तो माणूस त्यासाठी काही पण करतो, हे मी पाहतो. पण कुत्र्यांना जसं काही आपल्या प्रथा आहेत, संथारा व्रत घेतात किंवा अन्न पाणी सोडतात काही लोक, किंवा नाही ठीक आहे म्हणजे जाणे तो माणसं पण आहे, काही धर्मांमध्ये आहे ती प्रथा, संथारा म्हणतात. तसं सगळे प्राण्यांमध्ये संथारा आहे. ते स्वतःहून अन्न पाणी सगळं वर्ज्य करतात आणि लेट मी डाय पीसफुली. आणि कधी कधी त्यांना खूप वेदना होतात अंतिम टप्प्यात, तर काही लोक त्याला सांगतात की बा त्याच्या वेदना पाहवत नाहीत म्हणून त्याला युथेनशिया पण करायची परवानगी आहे. म्हणजे यू कॅन पुट हिम टू स्लीप बाय सिम्पल इंजेक्शन. बाय द टाईम इंजेक्शन आतमध्ये जातो तोपर्यंत गेलेला असतो. पेनलेस डेथ ओके. हे अलाउड आहे, कायद्याने अलाउड आहे, प्राण्यांसाठी आहे, की पाहू शकत नाही माणूस, इतक्या वेदना होतात. मी आता परवा एक अशीच केस होती, तर मग संबंधित डॉक्टरांना रेफर केलं आणि त्यांनी ते केलं. ती कुत्री सारखी ओरडायची, अशी तिला वेदना व्हायच्या प्रचंड. आता ती जाणार होतीच, पण किती वाजता जाणार, कोणत्या दिवशी जाणार हे तुमच्या माझ्या हातात नाही. अजून 2 दिवस त्या वेदना पाहत नाहीत, मग त्यापेक्षा त्याला मुक्त केलेलं बरं, असं पण होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. कुत्रा पाळताना काय काय विचार करायचा हे तुम्ही आता सांगितलं. हो. ब्रीडबद्दल पण बोलायचं आहे मला, की कुठल्या लोकांनी कुठला ब्रीड पाळायला पाहिजे, किंवा कसं आयडेंटिफाय करायचं की माझ्या घरासाठी कुठला ब्रीड बेस्ट आहे. बरोबर आहे. बघा, सगळे छोटे ब्रीड्स जे असतात यांची वजनं साधारणतः 10 ते 16 किलोपर्यंत जातात. अगदी बिगल हा त्यातला थोडा मोठा म्हणतात 16 किलोचा असतो. तर तो 16 किलोचा कुत्रा तुम्ही 2 BHK मध्ये चांगल्यापैकी सांभाळू शकता. एक गॅलरीतली जागा त्याला दिली, किंवा त्याला जागाच जास्त लागत नाही मुळात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कुत्रा कोणताही पाळा, त्याचे केस गळणारच, त्याच्या अंगाचा वास येणारच, किती तुम्ही केलं तरी. ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जागा किती आहे हे बघून ते ब्रीड पाळा. 2 माझा 1 BHKचा फ्लॅट आहे, 45 किलोचा लॅब्राडोर मी पाळणार असेल तर अर्थ नाही. घरात माणसांना जागा राहिली तर ते कुत्रा राहणार कुठे? कारण शेवटी त्यालाही अडचण होईल, तुम्हाला पण अडचण होईल. त्यामुळं आपल्याला ब्रीडची निवड करताना ती अशी करावी की आपल्याकडे तेवढी जागा उपलब्ध आहे. अर्थात लहान ब्रीडचा कुत्रा असेल तर त्याचा आहारही कमी असणार आहे, त्याचा खर्चही कमी असणार आहे. मग आपण किती करू शकतो याचं एक ताळमेळ बसून आपल्या आवडीचं ब्रीड आपण जरूर घ्यावं. परंतु मग केसाळ ब्रीड असेल किंवा लासा आपसू म्हणून आहे, छोटंसं आहे, मग त्याचे केस खूप आहेत. अर्थात केस जास्त असले की ते गळणारच, कारण कुत्र्यांमध्ये जुने केस गळणे आणि नवीन येणे ही सतत होणारी प्रक्रिया आहे. मग तुम्हाला काय करायला लागतं, त्या कुत्र्याला बाहेर नेऊन विंचरायचं, म्हणजे गळणारे केस बाहेर गळतील आणि मग घरामध्ये केस गळण्याचं प्रमाण कमी होईल. म्हणजे या दृष्टीनं सगळं साकल्यानं विचार करून आपण डॉग पाळला पाहिजे. पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा त्याचा सेक्स कुठला असावा हा एक तितकाच महत्त्वाचा फॅक्टर आहे कुत्र्याचा. तेच म्हणजे माझा तोच पुढचा प्रश्न होता की पेट पाळायचं, कुत्रा पाळायचं ठरलं, कुत्रा पाळावी की कुत्री, बरोबर, हे कसं निवडायचं? हे थोडंसं व्यक्तिगत याच्यावरती आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आपल्या सगळ्या श्रोत्यांना, की कुत्रा पाळण्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत, कुत्री पाळण्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत. ओके. नर कुत्रा हा पहिली गोष्ट त्याची असते की जसं टेम्परामेंटली पाहिलं ना तर नर कुत्रा हा मादीपेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह असतो. ओके. नॅचरली असतो. सहसा कुठल्याही घरामध्ये मी इतक्या म्हणजे असंख्य कुत्र्यांना भेटी दिल्यात, पाहिले, ऑब्झर्व केले, 7च्या आत घरात म्हणजे विनाकारण बाहेर पडत नाही मादी. ती मोठी झाल्यानंतरही फक्त पाहते तिथून. नर कुत्र्याला सगळा आगाऊ कारभार असतो, तिकडं काय चाललंय, तिकडं काय, त्या कुत्र्यांचे कशाचे भांडणं चाललेत, मग तो कंपाऊंडवरून वाकून पाहिल, काम पडतं उडी मारून जाऊन त्या भांडणात भाग घेईल, पण तो डिसेंट असणार नाही. हे एक नॅचरल मादी आणि नर याच्यामध्ये डिफरन्स असतो. परंतु साधारणतः नर कुत्रा हा 9व्या महिन्याला त्याचे नर असण्याचे लक्षण दाखवायला सुरुवात करतो. बरं. आणि मग ती सेक्शुअल रिक्वायरमेंट वाढत राहते. हार्मोन लेवल वाढून तो 1.5 ते 2 वर्षाला तो पूर्ण ॲडल्ट म्हणजे पुनरुत्पादन करू शकण्याच्या क्षमतेचा जीव झालेला असतो. बरं. त्यावेळेला मग त्याला जर ते मिळालं नाही तर त्याच्यामध्ये हार्मोनल ॲक्युम्युलेशन होतं आणि तो कुत्रा आक्रमक होतो, तो चिडचिडा होतो. आणि मग तशा वेळेला एक तर तुमच्याकडे काहीतरी पर्याय पाहिजे. तसे जी लोक आहेत ज्यांना ब्रीडिंगमध्ये असतात त्यांची कुत्री, आणि तुमचा कुत्रा त्या क्वालिटीचा असेल तर ते बोलवतील. तर वर्षातनं एक तो जेमतेम 6 महिने शांत राहील, पुन्हा तो प्रश्न उभा राहील. मग मादी कुत्रीमध्ये काय असतं की साधारणतः 9व्या महिन्याला तिला पहिला पिरियड येतो. पिरियड हा तसा 12 दिवस तिला ब्लिडिंग होतं. बरं. म्हणजे असं काही दिसतात तुम्हाला स्पॉट्स. तर 14 दिवस म्हणजे आम्ही लोकांना काय सांगतो की कॅलेंडरवर लिहून ठेवा ब्लिडिंग कधी सुरू झाली, या तारखेला सुरू झाली. 12, 13, 14 दिवसात ते ब्लड जे आहे ते असं पातळ होत किंचित पिंक होऊन शेवटी ते पांढरं शुभ्र होतं. तर ते पांढरं शुभ्र जेव्हा होतं, पाठीमागून येणारा द्राव,
त्याच्यानंतर 4 दिवस ती कुत्री कोणत्याही कुत्र्याला आपल्या जवळ येऊ देते. ओके. म्हणजे ती त्याच्या पुढे जाऊन उभं राहते. हम्म. आणि त्या काळामध्ये जर कुत्री आपली बाहेर पडली तर गावरान कुत्रे वगैरे ते मेटिंग त्यांचं होऊ शकतं. तर हा 4 दिवसाचा पिरियड झाल्यानंतर पुन्हा वर्षातून 2 वेळेला असे पिरियड्स येतील. बरं. आणि मेनोपॉज नसतो डॉग्समध्ये. कुत्री ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यावर येत राहते. हे विशिष्ट वय झाल्यानंतर तिचं माझ थांबलं असं कधी होत नाही. आणि जसं ओल्ड एजमध्ये मग गर्भाशयाचे कॅन्सर वगैरे पण प्रश्न त्यांच्यामध्ये आहेत. आता आपल्याला हे बघायचं आहे की नर कुत्रा पाळला तर 1.5 वर्षानंतर त्याचं बिहेवियर करेक्ट करायसाठी त्याचं एक ऑपरेशन करावं लागेल, ज्यामुळे त्याच्यामध्ये नराच्या त्या हार्मोन्सच तयार होणार नाही. ठीक आहे, छोटंसं ऑपरेशन असतं त्याचं. आणि मादीमध्ये सहसा लोक काय करतात की बा तिला मादी आहे म्हणून एक मातृत्वाची संधी मिळाली पाहिजे, मग एकदा पिलं होऊ देतात प्लॅन करून. ते 2 वर्षानंतर ही पूर्ण वाढही व्हायला पाहिजे गर्भाशयाची. त्यानंतर पिलं झाल्यानंतर ती त्याचं ऑपरेशन करून टाकतात, पुन्हा ती माझ्यावर येत नाही. मग आता आपण ठरवायचं की बा आपल्याला ह्याच्यातनं व्यवसाय करायचा का, मग कुत्री पाळली तर काय होईल. एकदा पिलं झाली तर ते पिलं पण तुम्हाला 45 दिवस सांभाळायला लागतात. चांगल्या जातीची पिल्लं असतील तर कुणी घेऊन जाईल, पण जर साधी गावठी कुत्री असेल तर त्याची पिल्लं नेणार कोण. मग तुम्ही कुठेतरी सोडून देणार रस्त्यामध्ये, त्यांचे भवितव्य काय पुढे. ही जी सोडलेली कुत्री असतात ना, ही अशी भटकी कुत्रे होऊन फिरतात. मग बरोबर. तुम्ही ग्रामीण भागात पाहिलं असेल तर कुत्र्यांचे डोळे 13 दिवसानंतर उघडतात अंदाजे. त्यानंतर तुम्ही मोठी झालेलीच पिल्लं बाहेर पडलेली पाहिजे. बरोबर, करेक्ट. कारण ती आई अशा ठिकाणी जन्म देते पिलांना जी रोज सुरक्षित आहे. ती 3 ते 4 दिवस आधी वेगवेगळ्या जागा उकरून पाहते की आपल्या पिल्लं जन्म देण्यासाठी कोणती जागा चांगली आहे, सेफ आहे, जिथं दुसरे कुठले प्राणी येऊन आपल्या पिल्लांना खाणार नाहीत, असं करून ती जागा निवडते, तिथं जन्म होतो. पण माणसांमध्ये काय होतं की एक्स्ट्रा काळजी असते की डॉक्टर किती पैसे लागू द्या. अरे म्हटलं ती डिलिव्हरी 8-8 तास चालते. म्हटलं मी काय करणार तेवढा वेळपासून, आपको पैसे पेमेंट कर देंगे, आप बेटर हो, बस ठीक हो रहा है, देखो कुछ प्रॉब्लेम नाही. काहीही प्रॉब्लेम होत नाही. त्या कुत्रीला काही माहीत नसतं, परंतु सगळी इन्फॉर्मेशन तिच्या DNA कोडेड असते. मी पाहिलं की पहिलं पिलू जन्मतं कळा येतात, त्या जागेमध्ये रात्रीच्याच वेळेला होतात कुत्र्यांच्या पण डिलिव्हऱ्या. आणि पहिलं पिलांच्या कळा आल्याबरोबर ते पिलू बाहेर आलं की ते पिलाला ती कुत्री अशी पायाने पुढं ओढते आणि दातानी त्याची नाळ स्वतः तोडते. वाव. कुणी असिस्टन्स लागत नाही, काही करायची हे गरज तुम्ही नाही. प्रत्यक्ष हे पाहिलं? प्रत्यक्ष 40 वेळा किमान पाहिले. किती भारी असेल बघ. आणि तो मातृत्वाचा सोहळा पाहणं हे भाग्य समजतो. 100% तो दरवेळेला मी तेवढ्याच आनंदाने पाहतो. पहिलं पिल्लू आल्यानंतर ती नाळेपाशी जिथं तोडली नाळ तिथं किंचित ब्लिडिंग होतं, कारण ती जी नाळ आहे ही आई आणि त्या बाळातला कॉन्टॅक्ट होता. इतके दिवस ते बाळ त्या नाळेतल्या रक्तातून श्वास घेत होतं. आता ते स्वतः एक स्वतंत्र जीव म्हणून या पृथ्वीवर अस्तित्वात आले. ती सारखी तिथं चाटत राहते पुढचे 5-7 दिवस. ती जखम भरायला पाहिजे. ह्याच्या लाळेमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल जे तत्व असतात त्या लाळेमधून त्या जखमेला क्युअर करतात. तरी पण 5-7 दिवस प्रत्येक पिलाच्या पहिल्यांदा चाटते कुठे, नाळेपाशी चाटते. हे कोणी शिकवलं तिला, हे तिच्या DNA दरम्यानचा सीन फार अतिशय सुंदर असतो की पहिलं जे पिल्लू असतं ते डोळे उघडलेले नसतात. तुम्हाला सांगितलं, जन्माल्यानंतर 13 दिवसानंतर डोळे उघडतात. ते आंधळं पिल्लू हळूहळू सरकत इकडं तिकडं शोधायला लागतं. त्याला कोणी शिकवलं माहीत नाही, त्याच्या DNA आहे. दरम्यान तिला दुसऱ्या पिलाच्या काळा सुरू होतात. 7 ते 8 पिलं असतात, ॲव्हरेज 6 तर असतातच. दुसऱ्या पिलाच्या काळा सुरू झाल्यावर ती मान वळवून मागे पाहायला लागते, कारण गर्भाशयाच्या त्या बाजूला हालचाल सुरू झालेली असते, पिल्लू बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाली असते. दरम्यान याच्यातली ब्युटी अशी की पहिलं जे आंधळं पिल्लू आहे ते जाऊन आईचे स्तन शोधून त्याला पीत असतं. बरं. जन्मल्याबरोबर अवघ्या काही क्षणात आई त्याला बोलवत नाही, ते स्वतः जातं, शोधतं. ते भरकटत नाही, कुठे जात नाही, ते बरोबर आईच्या पिला स्तनापाशी जातं. दरम्यान दुसरं पिल्लू जन्मतं, त्याची नाळ तोडते. दरम्यान तिला माहिती आहे अजून पिल्लं आहेत, कारण कळा येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मग दुसरं, तिसरं, 6वं, 7वं. जर तुम्ही सकाळी रात्री 10 वाजता डिलिव्हरी सुरू झाली आणि सकाळी 7 वाजता तुम्ही गेलात तर एक तृप्त दृश्य तुम्हाला दिसेल की ती आई 7 पिल्लांना तिची 7 पिल्लं तिच्याबरोबर पित आहेत. त्यातले 1-2 पिल्लं पिऊन थकून झोपी जातात, 1-2 बाजूला झोपलेली आहेत, एक अजून 2-1 पितात आहे. अशा पद्धतीनं तो मातृत्वाचा सोहळा असतो. या काळामध्ये ती कुत्री आई जी आहे ही क्वचित मालकाला किंवा मालकीला किंवा ज्यांच्यावर प्रेम करते त्यांना पण जवळ येऊ देत, कारण तिला वाटतं की यांच्यापासून धोका असेल. ती अगदी ॲग्रेसिव्ह होते, भुंकायला लागते, दात विचकते, गुरुर करते, येऊ नका म्हणते. हळूहळू ती मातृत्व भावना कमी होत जाते. नंतर पिलं खायला सुरू करतात. 28 दिवसाची दात येतात. आधी आईला चावायला, मग 28 दिवसाला पिल्लांना दात आले की आई काय करते की तिच्या टोपल्यामधलं चावते आणि पुन्हा उलटी करून टाकते, जेणेकरून ते पिल्लांना पचलं पाहिजे. लाळ मिश्रित आईच्या लाळेसहित आलेलं ते अन्न पिल्लांना सहज पचतं. 45व्या दिवशी तिची मातृत्व भावना पूर्ण वसरलेली असते. तिच्या समोरून जरी तिचं पिल्लू घेऊन गेलात तुम्ही तरी ती काही म्हणत नाही. ओके. प्राण्यांमध्ये आपल्या बालकांना, बाळांना, मुलांना, मुलींना
आयुष्यभर वाढवायची ही संकल्पनाच नाही जी माणसात आहे. ओके. माणूस मरेपर्यंत शेवटचे डोळे मिटताना आपल्या मुलाकडे पाहूनच घेतो की बा ह्याचं कसं होईल, तू जा तुझं तू बाबा, त्याचं जे व्हायचं ते होईल ना, तू किती काळ पाहिजे. तशी ती संकल्पना प्राण्यांमध्ये कुठेच नसते. फक्त प्राण्यांमध्ये, पूर्ण मानव जातीमध्ये आणि प्राण्यांमध्ये फक्त मानवाचा जीव असा आहे जो जमिनीवर उतरल्याबरोबर चालत नाही. 21 दिवसाच्या अंड्यामधून पिल्लू बाहेर निघलं की चालायला लागतं. जन्मलेलं वासरू चालायला लागतं. प्रत्येक प्राण्याचा जीव हा जन्मल्याबरोबर स्वतःच्या पायावर उभा आहे, माणसाचा नव्हे. त्याला उभं करावं लागतं. मग ते पुढं किती वर्ष जातात तो भाग वेगळा अर्थात. बरोबर. तर या दृष्टीने विचार करताना आपण नर मादी काय पडणार, पुढं आपल्याला काय झेपणार, आपण काय करणार, या गोष्टींचा आधी विचार करायला पाहिजे. अगदीच उत्साहात जाऊन काहीतरी केल्यापेक्षा असं माझं म्हणणं आहे की वेटरनरी डॉक्टर्स आहेत जवळपास, आपल्या कोणालाही संपर्क करा, सगळी माहिती घ्या आणि मग जा पाळण्यासाठी. कारण ती एक जबाबदारीचं आपलं कर्तव्य एकदा म्हणतं आपल्या घरात ते आल्यानंतर. मग बरेच आरंभशूर लोक असतात, 6-8 महिन्यामध्ये खूप कंटाळतात आणि ते म्हणतात की नाही बाबा आता झाली ते पोराची हौस, ते बघणं हेच बघणं, माझ्या घरात बघायला कोणी. मग ते अडॉप्शनला देतात. मग आपलं सोशल मीडियावर येतं की हा कुत्रा मला 1 रुपया नका देऊ, पण हा घेऊन जा, चांगल्या क्वालिटीचा आहे, मी 35,000 घेतला आहे. म्हणजे याचा अर्थ तू घेताना विचार नाही केला ना. बरोबर. त्याची म्हणजे लहानपणी असं मस्त मजा छान छान गुड डेज झाल्यानंतर, जबाबदारी आल्यानंतर त्यांनी झिडकारून नाही, जाहिरातीत पाहायला छान वाटतं हो. आपल्या घरी वेगळं असतं ना. तो कुत्रा चादरी फाडतो, दरवाजे. आता बरेचदा काय होतं बघा, कुत्रे रात्री सवय लागते त्यांना 3 महिन्यात बेडरूममध्ये झोपायची, आणि नंतर ते बाहेर झोपायला तयार नसतात. बरोबर. मग तुम्हाला आता बेडवरती कुत्रे येऊन झोपतात तुमच्या, तुम्ही सवय लावली तशी, तुम्हाला छान वाटतं, हायजेनिक वाटतं, ठेवा बेडवरती, आमचं काय म्हणणं नाही. पण ते बरोबर नाही आहे, कारण त्याचेही प्रॉब्लेम्स आहेत. त्याचेही प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे एजप्रमाणे प्रॉब्लेम्स आहेत. मी तुम्हाला एक थोडंसं नवीन विषय वाटेल, कुत्री हस्तमैथून करतात. बापरे. हो. साधारणतः 1.5 वर्षाचा कुत्रा तुमच्याकडं जो मेल डॉग आहे आणि त्याला मेटिंग मिळालेली नाही, तो कुठे ना कुठेतरी हस्तमैथून करायचा प्रयत्न करतो. जसं तो स्ट्रोक्स मारतो, छोटी सायकल असेल मुलाची, त्याच्यावर उभं राहून करतो प्रयत्न. त्याच्यानंतर तुम्ही जर असं बसलात इथे तर तो तुमच्या मांडीवरती येईल, असा पाय ठेवला इथं हस्तमैथून करेल. ओके. मग ही इज ट्राईंग टू इजॅक्युलेट द सिमेन. हे होणारच आहे. मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करायला पाहिजे. हे मला चालणार आहे घरामध्ये, मग मला त्याचं अतिशय निष्ठुर होऊन ऑपरेशन करायला जमणार आहे का, व्हायला लागेल ना तुम्हाला. का उद्या तुमच्याकडे कोणी आलं तर तो हाच प्रकार करेल. बरोबर. मग 2 मेल डॉग जर तुमच्या घरात पाळले तुम्ही, तर ते एकमेकावरती हस्तमैथून करतात. बापरे. हो, ते होणारच आहे. ॲक्च्युअल सिमेन इजॅक्युलेट करतात. त्यामुळे ते योग्य वेळी त्यांना मोकळं करून आणणं फार मोकळं करून आणा किंवा ऑपरेट करून घ्या. ओके. मित्रांनो, सो सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. मला माहिती आहे की खूप छान लिंक लागली आहे, खूप तुम्ही हसता पण आहात आणि खूप नॉलेजेबल व्हॅल्यूज सर आपल्यासोबत शेअर करतायत. इन्फॉर्मेशन लोडेड हे पत्र आहे, पण नाईलाजाने आम्हाला हे 2 भागात करायला लागतं आहे, कारण खूप मोठ्या गप्पा होणार आहे त्यामुळे हा पहिला भाग मला इथे संपवावा लागतो आहे. दुसरा भाग अगदीच काही दिवसात रिलीज होईल, तेव्हा आम्ही पुन्हा तुम्हाला अपडेट करू. आणि तुम्हाला स्वतःहून अपडेट घ्यायची असेल तर तुम्हाला पोस्टमनला सबस्क्राईब करायला लागेल. तर याच पत्राच्या दुसऱ्या भागात आपण काही दिवसात भेटू. खूप खूप धन्यवाद.